श्री स्वामी समर्थ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सकाळी सकाळी अंगण स्वच्छ कसं करायचं, रांगोळी कशी काढायची, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन कसं करायचं, त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा, तुळशीला जल कसं अर्पित करायचं आणि काही महत्त्वाच्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. जर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही किचनमधल्या महत्त्वाच्या टिप्स. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी एक विनंती करेल की जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मी काय करणार आहे, अधिक मासामध्ये तसेच गुरुवारी पौर्णिमेला तुम्ही ज्या तुळशीच्या काड्या, ज्या वाळलेली तुळस असती त्याच्या काड्या घ्यायच्या आणि त्याला वाती गुंडाळायची. त्या गावरान गाईच्या तुपामध्ये बुडवून जर गुरुवारी पौर्णिमेला तसे शुक्रवारी लक्ष्मी देवीसमोर किंवा भगवान श्रीहरी विष्णूसमोर जर आपण ज्योत लावली तर त्याचं अतिशय कितीतरी पटीनं फलदायी राहते. त्यामुळे आवर्जून हे करावं. दुसरं मी इथे एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये कोणत्या चाळणीनं आपण पीठ चाळायचं असतं तर बारीक जी छिद्राची चाळणी असते तिनं शक्यतो टाळायचं, कारण त्यामुळे काय होतं, कोंडा आपला चाळणामध्ये निघून जातो आणि मग बारीक राहिलेलं पीठ ज्याच्यामध्ये खूप फायबर कमी असतं आणि मग डॉक्टर सांगतात की फायबरयुक्त अन्न घेतलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, शक्यतो मोठ्या छिद्राच्या चाळणीनं पीठ चाळून घ्यायचं आणि चाळलेलं पीठ हे एका डब्यामध्ये जर आपण पूर्वतयारी म्हणून जेव्हा आपण गिरणीतून पीठ दळून आणतो त्यावेळेस आधी पीठ थंड होऊ द्यायचं आणि नंतरच मग पीठ चाळून डब्यामध्ये भरून ठेवायचं. जर तुम्ही गरम पीठ जर डब्यामध्ये भरून ठेवलं तर पिठाला लवकर जाळी लागते, त्याचबरोबर छोट्या छोट्या आळ्या होण्याची शक्यता असते. आणि कधीही पीठ घेताना हाताने पीठ घ्यायचं नाही, त्यामध्ये असा प्लास्टिकचा चमचा टाकायचा, म्हणजे तुम्हाला किती घाईगडबडीच्या वेळेत चाळलेलं पीठ घ्यायला अजिबात अडचण येणार नाही आणि पीठ खराबही होणार नाही. त्याचबरोबर जे आपण पिठीला पीठ घेतो ते एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये अशा पद्धतीनं साठवून ठेवायचं, जेणेकरून जे उरलेलं परातीतलं पीठ आहे ते त्या डब्यामध्ये न जाता आपल्या या डब्यामध्ये साठवलं जातं आणि मग हे छोटं पीठ लवकर संपतं आणि याच्यामध्ये आळी जाळी वगैरे काही होत नाही. त्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय. आणि त्याचबरोबर घरामध्ये बरकत यावी त्यासाठी एक काम करायचं, 10 रुपयाचा कॉईन एखाद्या शुभ दिनी पिठाच्या डब्यामध्ये टाकून ठेवायचा. त्यामुळे असं म्हणतात की घरामध्ये लक्ष्मी अन्नपूर्णेची कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये बरकत येते. तर हा एक उपाय आहे, जरूर करून बघा. कोणत्याही शुभदिनी केला तरीही चालेल. आणि महत्त्वाची आणखीन एकदा सांगते एक गोष्ट, पीठ हाताने कधीही घ्यायचं नाही. आपल्या हाताला जे ओलसरपणा असतो तो पिठाला लागतो आणि नकळत जाळ्या तयार होतात. त्यामुळे पीठ चाळलेलं कधीही चमच्यानं घ्यायचं. दुसरी गोष्ट, कुकर जर उतू येत असेल तर एक करायचं, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मग कुकर लावायचं. कुकरचं पाणी बाहेर येत नाही. तिसरी गोष्ट, किचनमध्ये आवर्जून एक मनी प्लांट लावायचा, त्यामुळे काय होतं, मन प्रसन्न राहतं. आणि दुसरी अजून एक गोष्ट टीप जी आहे ती म्हणजे बटाटे, कांदे आणि लसूण हे तिघं अजिबात एकत्र जवळजवळ ठेवायची नाहीत. नाहीतर आपण काय करतो, एका ट्रॉलीमध्येच खाली कांदे, वरती बटाटे आणि नंतर लसूण अशी ट्रॉली ठेवतो. तसं न करता वेगवेगळं सेपरेट आणि अंतरावरती हे ठेवायचं आहे. याच्यामध्ये जो वायू असतो त्यामुळे काय होतं, कधीकधी दुसरा पदार्थ खराब होण्याची जास्त शक्यता असते. आणि आणखीन एक टिप म्हणजे लोणचं, आपण जेव्हा लोणचं घालतो तर अशा चिनी मातीच्या किंवा काचेच्याच भरणीमध्ये लोणचं घालायचं आहे. त्यामुळे काय होतं, लोणचं वर्षभर टिकतं आणि आत्ता जे नवीन आजार वगैरे आलेले आहेत ते काही होत नाहीत आणि लोणचं चांगलं राहतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ हे काचेच्याच बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे. आवर्जून ह्या टिप्स फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.